उपजिल्हा रुग्णालय गावाबाहेर हलवण्याच्या निर्णयाविरोधात जनतेत तीव्र असंतोष, आंदोलनाचा इशारा. त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामं हाती घेण्यात आली आहेत. मात्र या विकासकामांच्या नावाखाली गावातील उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर गावाबाहेर म्हणजेच दूर अंतरावर हलवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतल्याचं समोर येत आहे. या निर्णयामुळे त्र्यंबकेश्वर शहर तसंच परिसरातील ग्रामीण जनतेत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय. प्रशासनाच्या निर्णयामुळे स्थानिक आणि ग्रामीण नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागणार आहे. रुग्णालय गावातच हवं आणि सुविधा आमची हक्काची अशा घोषणा देत नागरिकांनी प्रशासकीय भूमिकेचा निषेध केलाय. रुग्णालय गावाबाहेर गेल्यामुळे तातडीच्या वैद्यकीय सेवा वेळेत कशा मिळणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जातोय. या निर्णयाचे जनतेवर होणारे दुष्परिणाम पाहूया. नागरिकांनी आणि आंदोलकांनी या निर्णयाचे खालील गंभीर दुष्परिणाम प्रशासनासमोर मांडलेत. तातडीच्या सेवेत उशीर. रुग्णालय दूर गेल्यामुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळणं कठीण होईल. गरीब रुग्णांची गैरसोय. गावातील आणि ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना उपचारासाठी शहराबाहेर जाणं त्रासदायक ठरेल. प्रवासाचा खर्च वाढणार. दूर अंतरावर जाण्यासाठी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. आपत्कालीन परिस्थितीत धोका. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. दुर्बल घटकांची चिंता. गर्भवती महिला, वृद्ध आणि अपंग रुग्णांचे हाल होणार असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. रुग्णालय गावाबाहेर हलवून जनतेची सेवा थांबवू नका. रुग्णालय गावातच ठेवण्यात यावं, अन्यथा सर्वसामान्य जनता मिळून हे आंदोलन अधिक तीव्र करेल असा जनतेनं एकच आवाज काढून इशारा दिलाय. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात विकास कामांना महत्त्व देताना स्थानिक जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळू नये अशी मागणी जोर धरतीये. आता प्रशासन या लोकभावनेची दखल घेऊन हा निर्णय मागे घेणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर. नमस्कार. जयवंत हागोटे, सामाजिक कार्यकर्ता. त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय सध्या कुंभमेळ्याच्या विकास कामासंदर्भात तिथे कॉरिडॉर होणार आहे. त्यामुळे जे उपजिल्हा रुग्णालय येथे अंजनेरी येथे 5 ते 6 किलोमीटर येथे स्थलांतर होणार आहे. तरी ज्या काही रुग्णालय मध्यस्थी आहे त्र्यंबकेश्वरमध्ये तिथे न ठेवता जे त्र्यंबकेश्वरमध्ये जी कुठं जागा असेल तिथे रुग्णालय स्थलांतर करण्यात यावे. कारण जे रुग्णालयाचे पेशंट आहेत त्यांना त्र्यंबकेश्वरपासून 5 ते 6 किलोमीटर जावं लागणार आहे. त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्यासोबत बसने जावं लागेल किंवा प्रायव्हेट गाडी, तर हे लांब पडतं. त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्येच सद्यस्थिती रुग्णालय ठेवण्यात यावे. कारण जे रुग्णालय जे नातेवाईक आहे पेशंटबरोबर आलेले आहेत त्यांना सोयी सुविधा आहेत. बस स्टॉप आहे, परत हॉटेल आहे जेवणासाठी. त्या संदर्भात नागरिकांना सुविधा मिळतील. पण इथून अंजनेरीला गेल्यावरती सुविधा अपुऱ्या पडतील. जे काही रुग्णांसोबत पेशंटबरोबर जे नातेवाईक आले आहेत त्यांना राहण्यासाठी. त्यामुळे आमचं एवढंच आव्हान आहे जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांना का जे रुग्णालय आहे ते त्र्यंबकेश्वर मध्यवर्ती कुठेतरी स्थलांतर करण्यात यावे. आमचा विकास कामाला विरोध नाही, पण जे काही रुग्ण आहेत नातेवाईक आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतील. येण्या जाण्यासाठी वेळेवर गाडी मिळणार नाही उशीर झाल्यावरती. त्यामुळे आमची नम्र विनंती आहे का जे उपजिल्हा रुग्णालय स्थलांतर होणार आहे ते त्र्यंबकेश्वर सिटीमध्येच सद्यस्थितीत राहावे हीच आमची विनंती आहे.